हॅलो स्टुडंट्स, तलाठी भरतीची जाहिरात आलेली आहे, तुम्हाला माहिती आहे. बट फॉर्म फिलिंगसाठी 2 विद्यार्थ्यांमध्ये खूप मोठे डाऊट्स आहेत. तत्पूर्वी तुम्हाला सांगते, आपली तलाठीची बॅच पण सुरू झालेली आहे. ही आपली बॅच आहे. याच्यामध्ये तुम्हाला 75 डेजमध्ये आपण रॅपिडली तुमचा पूर्ण सिलेबस कवर करणार आहे. 150 हे तर लिहायचे म्हणून 150 लिहिले, यापेक्षा जास्त 200 आवर्स प्लस आपले लाईव्ह लेक्चर्स होतील. लक्षात ठेवा, सगळे लेक्चर्स हे आपले लाईव्ह असतात आणि आज जेव्हा लेक्चर झालं त्यानंतर तुम्हाला ते लेक्चर रेकॉर्डेड मिळतं. असं नाही की कोणते तरी आपली आत्ताच समजा बॉम्बे हायकोर्टची बॅच झाली आहे तेच सगळे लेक्चर्स तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये दिले, असं नाही. बॉम्बे हायकोर्टची डिमांड वेगळी आहे. तिथे फक्त 10 मार्क्सला तुम्हाला GS येतं. इथे पूर्ण पेपरच GSचा असणार आहे. त्याच्यामध्ये इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र सगळ्या गोष्टी इन डिटेल असणार आहे तलाठीमध्ये. म्हणून दिस बॅच इज व्हेरी डिफरंट. त्यानंतर तुम्हाला 4000 प्लस MCQs प्लस PYQची बँक देणारे आपण. म्हणजे आत्तापर्यंत तलाठीची परीक्षा कधी MPSCने घेतली नव्हती, पण गट क मध्ये कसे क्वेश्चन्स येतात आणि यावर्षी आपल्याला गट क मध्ये कसे येऊ शकतात. प्लस तलाठी या पदासाठी जसं तुम्ही इथे बघू शकता, 7/12, फेरफार, महसूल स्पेशल एक्सेट्रा, या अभ्यासांचाही आपल्याला, या घटकांचाही आपल्याला अभ्यास करावा लागतो. तर ही एक आपली रॅपिड रिव्हिजन बॅच आहे. इफ यू आर इंटरेस्टेड, तुम्ही कॉल पण करू शकता या नंबरवरती. सगळ्यात कमी फीस आत्तापर्यंत आपण ठेवलेली आहे, कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांना खूप जास्त, पूर्ण मिळून जर गट क बोलले मी, तर खूप जास्त जागा आलेल्या आहेत 5000च्या आसपास. तर त्यामुळे सांगत आहे, फीस कमी ठेवली आहे की सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत सगळ्यांनी फायदा घ्यावा म्हणून. ठीक आहे. आता 2 विद्यार्थी आहेत, ओल्ड स्टुडंट्स. ओल्ड म्हणजे कोण? ज्यांनी ऑलरेडी फॉर्म भरलेला आहे. गट क ची जाहिरात आली होती आणि फॉर्म भरलेला आहे. तुम्ही काय करायचं आहे, आत्ताच हा व्हिडिओ बनवायच्या आधी मी एका विद्यार्थ्याच्या पेजवरती लॉग इन केलेला आहे MPSCच्या, आणि त्या हिशोबाने तुम्हाला सांगत आहे. हे बघा, तुम्ही लॉग इन केल्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशनवरती जर क्लिक केलं तुम्ही, तर तुम्हाला ही जी MPSC गट क ची आहे त्याची जाहिरात दिसून जाईल. त्याच्यावरती क्लिक करायचं आणि मग तुम्ही ही चेक एलिजिबिलिटी या बटनवरती क्लिक करायचं. वन्स यू क्लिक दिस, कालपर्यंत तुम्हाला ह्या ज्या नवीन जागा आलेल्या आहेत त्या ॲड झालेल्या दिसत नव्हत्या. जसं की इथे तुम्ही बघू शकता, सिनियर क्लर्क, विलेज रेव्हेन्यू ऑफिसर, दॅट इज युअर तलाठी, या सगळ्या जागा आत्ता जे नवीन नोटिफिकेशन आलेलं आहे त्याच्यामध्ये होतं आणि यू आर एलिजिबल असं तिथे लिहून आलं आहे. लक्षात घ्या, या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी गट कचा फॉर्म भरला होता. जेव्हा तलाठी वगैरे त्याच्यात ॲड होऊन आलेलं नव्हतं तेव्हा फॉर्म भरला होता. आज जर त्यांच्या पोर्टलवरती आपण गेलो तर हे तलाठी वगैरे आलेलं आहे, काल इथे आलेलं नव्हतं. मग त्यांनी सांगितलं यू आर एलिजिबल, आणि एलिजिबल आहे म्हणून अप्लायवरती क्लिक करून टाकलं. ठीक आहे. अप्लायवरती क्लिक केल्यानंतर ही गोष्ट आली आहे, ॲप्लिकेशन ऑलरेडी सबमिटेड फॉर रिक्वेस्टेड ॲडव्हर्टिजमेंट. म्हणजे जर याच्या आधी तुम्ही फॉर्म भरलेला असेल आणि तुम्ही ज्या ज्या पदांसाठी क्वालिफाईड होते, जसं की कुणाकुणाचं टायपिंग नाही आहे, या विद्यार्थ्याचंही टायपिंग नव्हतं म्हणून त्याला क्लर्क टायपिस्टसाठी एलिजिबल तेव्हाही नव्हता, आताही नाही आहे. पण जर इथे याच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट असतं, इथे पण एलिजिबल होतात. तर सांगण्याचं तात्पर्य हे आहे की पुन्हा फॉर्म भरायची गरज नाही आहे. ज्यांनी ऑलरेडी फॉर्म भरलेले आहे त्यांना ऑलरेडी फॉर्म तलाठीसाठी पण भरल्याचं गृहीत धरलेलं आहे. आता नवीन स्टुडंट ज्यांनी आत्तापर्यंत कोणताही फॉर्म भरला नव्हता, ह्या न्यू स्टुडंट्ससाठी तुम्ही नॉर्मली जायचं MPSC ऑनलाईन, त्यानंतर लॉग इन करायचं, कॅप्चा वगैरे टाकायचा, ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये जायचं. तिथे गेल्यावरती महाराष्ट्र ग्रुप Cचं तुम्हाला एक सेक्शन दिसेल, त्यावरती व्ह्यू करायचं, एलिजिबिलिटी जी आहे ती चेक करायची आणि सरळ अप्लाय करायचं. अप्लाय केल्यानंतर ही एक नवीन गोष्ट दिसून येत आहे की बाबा तुम्हाला आता सेंटर सिलेक्शनसाठी पण त्यांनी एक ऑप्शन दिलेला आहे, या आधी नव्हतं. ठीक आहे. आणि मग सेंटर सिलेक्शन केल्यानंतर खाली तुमची जर प्रोफाईल पूर्ण बनलेली असेल तर तुम्ही लगेच तिथे क्लिक करून फॉर्म भरू शकता, पेमेंट करू शकता. दॅट इज इट. ह्या म्हणजे हे खूप जास्त आपल्यापर्यंत प्रश्न आले होते की मॅम आता तलाठी, सिनियर क्लर्क वगैरे एक्सेट्रा पोस्ट याच्यामध्ये ॲड झालेले आहेत, तर आम्हाला पुन्हा फॉर्म भरावा लागेल का? ज्यांनी भरलेला आहे अभ्यासाला लागा, पुन्हा फॉर्म भरू नका. ज्यांनी अजूनही फॉर्म भरलाच नव्हता गट क चा, तुम्ही पूर्ण नवीन प्रोसेसनी, अनलेस तुमची प्रोफाईल बनलेली आहे, प्रोफाईल बनली असेल तर तुम्ही लगेच हा फॉर्म भरू शकता. प्रोफाईल जर नसेल बनलेली तर आधी MPSC ऑनलाईनवरती जाऊन स्वतःची प्रोफाईल बनवा
आणि त्यानंतर पूर्णपणे फॉर्म तुम्ही जो आहे तो भरू शकता. प्लस पुन्हा सांगते आता, कालचा जर तुम्ही सरांचं लेक्चर ऐकलं असेल तर आपण तुम्हाला डिटेल्ड स्ट्रॅटर्जी सांगितलेली आहे. फर्स्ट टाईम तलाठी MPSC घेणार आहे म्हणून 100% सांगते, कट ऑफ जरा कमी लागणार आहे, तरी आपल्याला 50+ टार्गेट ठेवायचं आहे. कसं ठेवायचं, कोणत्या बुक्समधनं वाचायचं, सगळ्या गोष्टी कालच्या व्हिडिओमध्ये कवर केलेल्या आहे. या व्हिडिओच्या एंडला पण आत्ता थोड्या वेळामध्ये मी तो ॲड करून टाकते, म्हणजे तुम्हाला कळून जाईल. ठीक आहे, ही आपली बॅच आहे. ॲप तुम्ही इन्स्टॉल करू शकता. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी ॲपची लिंक पण देते तुम्हाला. आणि आपली जी बॅच आहे ती 28 जुलैपासून चालू होणार आहे. अधिक माहितीसाठी या नंबरवरती कॉल करू शकता. लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या. थँक्यू सो मच.